नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मराठी कलर्स मराठीवरती सुरू असलेला रियालिटी शो बिग बॉसचा सीझन 5 भलताच गाजू लागला आहे। या घरात उडाला आहे मोठा गोंधळ आणि हा गोंधळ तुम्ही मागील एपिसोड मध्ये नक्कीच पाहिला आहे। ए आणि टीम बी एकमेकांच्या विरोधात तर होतीच, मात्र आता टीम ए सुद्धा फुटली आहे। टीम ए मधून निकी तांबोळी बाहेर पडल्यामुळे तिने यलगार पुकारला आहे की ती आता टीम ए मधील कुठल्या सदस्याला जिंकू देणार नाही। त्यातल्या त्यात तिचं आणि अरबाजचं भांडण वेगळ्याच टोकाला जाऊन पोहोचलं आहे। अरबाजला तिनं अभिजित सोबत बोललेलं हसलेलं आवडत नाहीये आणि बिग बॉसनं सगळ्यांना जोडीमध्ये मानलेलं आहे। त्यामुळे निक्कीची जोडी अभिजित सोबत चांगलीच जमलेली आहे, जे पाहून अरबाज किती भडकला हे आपण सगळ्यांनीच पाहिलं। पण आता घराच्या बाहेर देखील कोणीतरी भडकले आणि ते कोण आहे माहितीये? ते आहेत आपल्या डीपी दादाच्या घरातील सदस्य। डीपी दादाची आई आणि त्यांची बायको बिग बॉस वर प्रचंड रागवल्या। त्यांचा आरोप आहे की डीपी दादाला का दाखवत नाही? ते दिवसभर गेम प्लॅन करतात असं इतर सदस्य म्हणतात। मग तो गेम प्लॅन करतानाही तुम्ही त्याला का दाखवत नाही? तो सगळ्यांचं मनोरंजन करतो, मात्र हे जनतेपर्यंत पोहोचत नाहीये। त्यात अंकितानं सुद्धा डीपीला नॉमिनेट केलं, हे सुद्धा या दोघींना पटलेलं नाही। धनंजय पवार यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरने या दोघींनी एक व्हिडिओ शेअर केलाय आणि जनतेला सवाल केला की अंकितानं डीपीला नॉमिनेट केलं हे तुम्हाला योग्य वाटतं का? त्यातल्या त्यात डीपी दादाला जास्तीत जास्त वेळ स्क्रीनवर दाखवा अशी मागणी या दोघींनी केली आहे। बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग गॉसिपसाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा।